शैक्षणिक कामं याचा ताण आज प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षकांवर वाढत चाललेला आहे. संस्था चालकांच्याकडनं होणाऱ्या गोष्टी, विद्यार्थ्यांच्याकडनं पालकांच्याकडनं असणाऱ्या अपेक्षा, समाज आणि समाज माध्यमांचं शिक्षकांकडे असणारे लक्ष, या सर्व गोष्टीतून शिक्षक आणि आपले विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा परवाचा निकाल आपण सर्वांनी जर ऐकला असेल तर थोडक्यात आपले हातपाय बांधलेले आहेत आणि आपल्याला 100 मीटर शर्यतीमध्ये पहिला नंबर काढायला सांगितलेला आहे. छडी लागे छम छम विद्याई, छडी लागे छम छम विद्याई गमगम, अशा पद्धतीचं जे ब्रीदवाक्य आपल्याला शिकवलं गेलं तर ते ब्रीदवाक्य आता मागं पडत चाललेलं आहे. घटती आपत्त संख्या, एकच विद्यार्थी आहे, लाडका विद्यार्थी आहे, नवसाचा आहे. आम्ही त्याला मारायचं काय, मोठ्या आवाजात बोलत सुद्धा नाही, त्याला आम्ही दरडावत सुद्धा नाही. तो शिकला तर शिकू दे, तुम्ही त्याला अजिबात मारू नका, रागवू नका, अशा पद्धतीची पालकांची धारणा ही शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय घातक आहे. आणि या सगळ्यातून तारेवरची कसरत करत आपले शिक्षक बंधू भगिनी किंवा आई बांधव जे आहेत की या पद्धतीने काम करत आहेत, या सर्व आव्हानांना पेलण्याचं काम जे 4 वर्षामध्ये आम्हाला BA BEd मध्ये शिकवले गेलं त्याचा परिपूर्ण उपयोग आज आम्हाला होतोय. पूर्वी 1 वर्षाचं BA किंवा 2 वर्षाचं BEd करताना जे विद्यार्थी तयार व्हायचे त्याच्यापेक्षा सर आपली जे 4 वर्षापासून BA BEd ची तयारी करणारे जे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पारंगत आहेत. शाळेमध्ये एक ऍक्टिव्ह पर्सन जर कुठला असेल तर तो तुम्हाला महावीर कॉलेजचाच तुम्हाला विद्यार्थी पाहायला मिळणार. तुम्ही जरा ओव्हरऑल सगळीकडे ऑब्झर्वेशन ठेवा. आणि हे भाग्य आहे की आम्हाला त्यावेळेला शिकवणारे शिक्षक अतिशय चांगले लागले. शाळेला त्यावेळेला ग्रँड नव्हत्या, आपली 12 ते 4 टायमिंग होती. पंढरपूर, सोलापूर या साईडची मुलं आपल्याकडे यायची, तर रानामध्ये काम करणारी ग्रामीण भागातली लोक आपले सगळी सकाळची कामावरून इथं धावपळ करते यायची. शिक्षकांना सुद्धा ग्रँड नसल्यामुळे त्यावेळेला पगार कमी असायचे, पण या कशाची तमा न बाळगता अतिशय पवित्र ज्ञानदानाचं काम या सर्व शिक्षक बांधवांनी त्यावेळेला केलं आणि म्हणून आम्ही घडलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आजच्या या पालक मेळाव्यासाठी जे उपस्थित आहेत, आजच्या या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी जे उपस्थित आहेत, आदरणीय मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कुलकर्णी मॅडम आणि जाधव मॅडम यांचं, पाटील मॅडम यांचंही या ठिकाणी मी अनुवृत्त झालेले आहे. तरी सुद्धा सरांना आमची विनंती असणार आहे की आपण जरी सेवानिवृत्त झालात तर यापूर्वी त्याप्रमाणे तुम्ही माजी विद्यार्थ्यांना एक संघ ठेवण्याचं काम जे आपण केलेलं होतं ते असंच ठेवावं. आदरणीय दर्वे सरांनी आता धुरा सांभाळलेली पाहायला मिळते आपल्याला. पण सर्वच शिक्षक बंधू भगिनी आपल्याला विनंती आहे की माजी विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्याचा पहिला रविवार आपण सर्वांनी राखीव ठेवावा. आपली किती जरी महत्वाची कामं असतील तर ती बाजूला ठेवावी. या निमित्तानं आपण जुन्या आठवणीमध्ये रमतो. मित्रांशिवाय आयुष्य नाही आणि कॉलेजचे दिवस हे आपल्या आयुष्यातले सोनेरी दिवस असतात. यांना उजाळ देण्याचा हा आजचा दिवस असतो. तेव्हा सर्वांनी इथून पुढे सुद्धा या मेळाव्यासाठी उपस्थित राहावं. आज मला या ठिकाणी माझे विद्यार्थी मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली, याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.